नमस्कार शेतकरी मित्रांनो. शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. आज शेतकऱ्यांना डबल गुड न्यूज मिळू शकते. राज्यात अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची घोषणा केली जाऊ शकते. राज्यातील शेतकऱ्यांसाठी नमो शेतकरी योजना राबवलेली आहे. या योजनेत शेतकऱ्यांना दर 4 महिन्यांनी 2,000 रुपये दिले जातात. या योजनेचा 8वा हप्ता अजूनही दिलेला नाही. त्यामुळे आता 8वा आणि 9वा हप्ता एकत्र येणार आहे, असे सांगण्यात आलेले आहे. तर शेतकरी मित्रांनो, या संदर्भात अर्थसंकल्पात निर्णय होणार की नाही याकडे सर्वांचे लक्ष आहे. मुंबई नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना 8व्या हप्त्याचा निधी लवकरच वितरित होणार आहे. याबाबतचा शासन निर्णय कृषी विभागामार्फत जाहीर करण्यात आलेला आहे. कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितलेलं आहे. या योजनेतून डबल 90,41,000 शेतकऱ्यांना लाभ मिळणार असून यासाठी 1932.72 कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आलेला आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेत शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रुपये मिळतात. त्यासोबत राज्य सरकार दरवर्षी आणखी 6,000 रुपये देण्यासाठी नमो शेतकरी महासन्मान निधी योजना राबवली जाते. तर आता शेतकरी मित्रांनो, त्यामुळे या दोन्ही योजनेमधून आता शेतकऱ्यांना दरवर्षी एकूण 12,000 रुपये अनुदान मिळते. आतापर्यंत 7 हप्ते वितरित झाले असून 8व्या हप्त्याची शेतकरी वाट पाहत होते. आता शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली असून शेतकऱ्यांच्या खात्यावर लवकरच निधी जमा होणार आहे. नवीन निर्णयानुसार 8वा हप्ता 8 मार्च ते 15 मार्च या कालावधीतील हप्ता लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. जे शेतकरी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेत नोंदणीकृत आहेत त्यांना राज्याच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा लाभ मिळणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.